राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यामधला जो राष्ट्रीय शब्द आहे तो त्याच्यातला विसंगत आहे, तो फसवा शब्द आहे. आणि स्वयंसेवक म्हणजे काहीतरी सेवाभाव आहे, तोही फसवा आहे. त्यातला संघ शब्द खरा आहे. आणि याचा जन्म झाला त्यावेळेला आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय होती, देशातली परिस्थिती काय होती याचा थोडा आपण विचार करूया. त्यावेळेला जगामध्ये पहिलं महायुद्ध संपलं होतं आणि पहिलं महायुद्ध संपल्यानंतर पराभूत झालेले जे देश होते, जर्मनी, इटली, जपान, यांच्यामध्ये एक प्रचंड निराशा होती. आणि त्याचबरोबर त्यावेळेला झालेली जी तात्पुरती लष्कर भरती होती, त्या लष्कर भरतीनंतर त्यांच्या नोकऱ्या गेल्या युद्ध संपल्यावर, युद्धापुरत्याच होत्या. त्यामुळं बेकार पण हिंसक लोकांची संख्या जास्त होती, ज्यांचा शस्त्राशी संबंध आला, शस्त्रांचं ट्रेनिंग मिळालेलं आहे. तर हा काळ होता. मुसोलिनी वॉज ऑन द राईज, मुसोलिनीचा शिष्य हिटलर. आणि त्यावेळेला भारतामध्ये 1885 साली काँग्रेस स्थापन झाली. ती अर्जविनंती करणारी काँग्रेस होती, लाडं बोलणारी, हजबंड वाईफ रिलेशनसारखी, की मायबापसारखा तुम्ही आयएसच्या परीक्षा आणि अगदी वरच्या वर्गाची तुम्ही परीक्षा लंडनमध्ये घेता, मग आम्हाला आयएसला बसता येत नाही ना, तुम्ही ह्या परीक्षा दिल्लीला किंवा मुंबईला घ्या ना नेटिव्ह लोकांसाठी. असे त्यांचे ठराव आहेत अधिवेशनाचे. लॉर्ड ह्यूमने ती काढलेली. पण इंग्रजांना भीती वाटली की त्यांच्याकडे आयरिश लोक अतिरेकी येऊन बंड करू. जगातले पहिले अतिरेकी म्हणजे आयरिश. तर ॲनी बेझंट अध्यक्ष झाली ती काँग्रेसची. ॲनी बेझंट ही आयरिश ब्रिटिश, आणि ते ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध बोलायचे. लॉर्ड ह्यूमला व्हाईसरॉयचं ते झालं होता नाही आलं, तो त्याचा असंतोष होता. तर असं काही काळ चाललं होतं. आणि टिळकांनी असं सांगितलं, अहो ही तर ह्या घटनेला घेऊन काँग्रेसच्या कसं काय आपण लढणार. आणि महात्मा गांधी त्यावेळेला मोहनदास होता, तो आफ्रिकेतून आला होता. तर त्यांनी त्यांच्याकडे काम सोपवलं. आज रात्री सांगितलं की उद्या रात्री ब्रिटिशांबरोबर संघर्ष करण्याला योग्य अनुरूप अशी घटना आपण बनवून ते कमिटी नेमली. त्याच्यामध्ये मोहनदास राहील. आणि मध्ये 3 वेळा आले आणि म्हणाले की ते तू कर, बाकीच्या कोणी केलं नाही. तर झाली का घटना मला आज संध्याकाळी मांडायची. आणि आत्ताची जी आहे प्रचलित घटना काँग्रेस पक्षाची, ती महात्मा गांधींनी स्वतः ड्राफ्ट केलेली आहे. आता 1885 नंतर आयरिश लोक घुसतील, तिकडे जातील, या भीतीपोटी इंग्रजांनी IB नावाची संस्था स्थापन केली. म्हणजे गुप्तहेर संघटना, तिचं नाव IB, इन्व्हेस्टिगेशन ब्युरो. आणि त्यावेळेला काँग्रेसमध्ये बाकीचं काय नव्हतं, सहज जाऊन बसायचे लोक. म्हणजे सगळं त्यांना अधिकृत करायचं, म्हणजे ते सभासदही व्हायचे गुप्तहेर. आणि त्या IBने नंतर सांगितलं 1920 सालानंतर की ज्याने ही घटना लिहिली ते गांधी आता टिळकांच्या निधनानंतर सर्वेसर्वा झाला आहे, फार वाढतोय तो, तर काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे 85 साली काँग्रेस स्थापन झाली, 1888 साली IB स्थापन झाली. आणि IBनं सांगितलं की गांधीला विरोध करणारी एक शक्ती आपण काढली पाहिजे. म्हणून RSSच्या निर्मितीचं ब्रिटिशांच्या डोक्यात आणि विशेषतः IBच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जन्म झालेला आहे. काल्पनिक जन्म तो, अशी ही कल्पना किंवा संकल्पात्मक जन्म झालेला आहे. आणि त्यानंतर त्या RSSचा जन्म झाला. तर त्याच्यामध्ये संघटनेची माहितीच नसल्याने आणि आपल्याला गांधीजी अहिंसा म्हणतं ते हिंसक संघटना करायची, या ऑब्सेशनखाली त्यांनी जे निर्माण केलं ते ब्रिटिशांचा आर्मीच्या मॅन्युअलप्रमाणे घटना आहे ती संघटना केलेली आहे. आणि आज्ञा सगळ्या ब्रिटिशांच्या मिलिटरी आज्ञा होत्या, म्हणजे अटेन्शन, स्टँडर्ड एज. तर 6 महिन्यांनी IB चीफला इंग्रजांनी झापलं की आपल्याला जे करायचं ते करा ना, पण इतके उघडपणे करतात का, तर ह्या तुम्ही हे करू नका, आज्ञा देऊ नका, ह्या आज्ञा इंग्रजीमधल्या नका घेऊ, इंग्रजी चालायच्या आज्ञा. म्हणून मग त्याचं संस्कृत झालं, अटेन्शन झालं दक्ष, स्टँडर्ड एजचं झालं उपविशा,
आणि सगळ्या त्या आज्ञा फक्त संस्कृत झाल्या, पण स्ट्रक्चर मात्र त्यांचं मिलिटरी स्ट्रक्चर आहे. म्हणजे आता उदाहरण तुम्हाला सांगतो, कुठल्याही जगातल्या संघटनेमध्ये चळवळीच्या भांडार प्रमुख नावाची गोष्ट असते का? ती ब्रिटिश आर्मीतली क्वार्टर मास्टर जनरल ही पोस्ट आहे. म्हणजे सैनिकांचे कपडे, बूट, पट्टे यांचा सांभाळ करण्याचं स्टोअर, भांडार. तर आजही त्यांच्याकडे भांडार प्रमुख ही पोस्ट आहे RSSमध्ये. आणि त्या नंतर जेवणाची सोय असते. आता पुण्यामध्ये नारायणपेठेमध्ये मोतीबागेत त्यांचं जेवण असतं. बाहेरचे कोणी आले तरी तिथे जेवतात आणि तिथे दक्षिणा जास्त, समजा श्रीमंत झाला असला तर 1000 रुपये टाकून जातो, पण तिथे सर्वांबरोबर जेवण करणं ही मेसची कल्पना, मिलिटरीच्या मेसची. असंही झालं. आता एक अशी कल्पना आहे की नाईट कॅम्प असेल तर त्यांच्या रक्षणाकरता काही लोकांनी जागे राहायचं, त्याला सेंट्री म्हणतात. नाईट वॉच करतो तो 2-2 तासाचा. तर तो असाच चालतो, अनेक सिनेमात असतं मिलिटरीच्या. आणि कुठेही काही दिसलं, खुसफुस झालं की तो म्हणतो, हू इज दॅट, कोण आहे तिथे? तर मग तो सांगतो फ्रेंड ऑर फो असं विचारतो. तो म्हणला फ्रेंड. तर मग परवलीचा शब्द सांग, काही असतो, टोपी, पपई, बनाना, आणि ते सांगितलं तर मग त्याच्याजवळ बोलतात, नाही तर गोळीबार करतात. तर नागपूरला जेव्हा 25 साली हा संघ स्थापन झाला तेव्हा ते गावाच्या भोवती जंगलच होतं, सगळ्या गावांच्या भोवती होतं. तर हे उगाच 14-15 वर्षाचे लोक नागपूरला वेढा घालायचे. तर त्याच्यात एक ब्रेव्हेड वाटतो. आणि तुम्ही नागपूरची सगळी जनता सुरक्षित ठेवायची आहे, आणि म्हणून ते जाता येतं कोणाला विचार, काका वाघमारे काका माहिती आहे आम्हाला, पण तुम्ही आधी सांगा तुम्ही शत्रू की मित्र. मग तुम्ही म्हणले, अरे बाळा, त्याला असं चोंबळायचे, तुझं मी कसं शत्रू असेल, तू काका म्हणला ना. हा, तुम्ही शत्रू असता तर आम्ही तुम्हाला बदलूनच काढला असता. तर बोबडे बोलते म्हणून सोडून द्यायचे, पण फार ताप वाढला. तर बाबा आमटे त्यावेळेला पैलवानगिरी करत होते कॉलेजमध्ये, आणि त्यांच्याच कॉलेजमध्ये गोळवलकर गुरुजी होते. आणि ते कोणाशी बोलायचं नाही, शिष्टपणा होता. ते शिष्ट मुलांमध्ये जसा राग असतो तसं बाबा आमटेंना व्यक्तिशः राग होता. तर खरी घडलेली घटना. तर बाबा आमटे झाडाखाली 2-4 पैलवान घेऊन लपून राहिले. तर ह्या मुलांचं एक असं सायकलवर टोळकं गप्पा मारत चाललं होतं. तर याने असे काय आवाज बिवाज काढले. तर एक त्यातला लहान मुलगा म्हणाला की बघा काहीतरी तिथे दिसतंय खुसफुस बरं का. तर हे घाबरले बाकीचे, आणि ते म्हणे चल चल उगाच काहीतरी भानगड करू नको, पुढे गेले. मग बाबा आमटे मोठमोठ्याने आणखीन आवाज करायला लागले. तो मुलगा म्हणाला बघा. मग ते वळले, आणि वळल्यावर त्यांनी नेहमीचा प्रश्न विचारला, शत्रू की मित्र? आणि हे पैलवान मोठ्याने ओरडले, अर्थातच तुमचे शत्रू. आणि ते झालं, ते पळून गेले. तर हे असा कृत्रिमरित्या त्यांच्यामध्ये धैर्य बिर्य घालायचं होतं. आणि जे खेळ आहेत ते सगळे हिटलरच्या काळातले आहेत. म्हणजे शिवाजी बोलतो नावाचा खेळ असतो. म्हणजे शिवाजी बोललं तरच ऐकायचं, इतर बोलत नाही ऐकायचं. एक अफजल खान पार्टी असते, एक शिवाजी पार्टी असते. तर बुकलून ज्यांना काढायचं आळीपाळीनं, तर म्हणजे आज यांना काढलं बुकलून, ती अफजल खान पार्टी. कायम बुकलून घ्यायचं ती अफजल खान पार्टी, आणि कायम जिंकणार ती शिवाजी पार्टी. मग ते मुलगा रडणार, मला कधी घेता तुम्ही शिवाजी पार्टी? मी बघतोच त्याने मला फारच लाथा घातल्या. आणि मुख्य सगळ्या याच्यामध्ये खोटा इतिहास सांगून इतकं त्यांना कन्व्हिन्स करायचं. त्यांचे बौद्धिक प्रमुख म्हणून डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे हे पुण्यातले एक विचारवंत आणि SP कॉलेजमधले मराठीचे प्राध्यापक होते एकेकाळी, आणि ते विज्ञाननिष्ठ होते. यांना हे केलं तर यांनी फ्रेंच राज्यक्रांती शिकवायचं सिलेबस तयार केला OTCमध्ये. त्यांचं दर महिन्याचा काम असतो, तोही मिलिटरीच्या पद्धतीवर. तर त्यांना काढून टाकलं संघाने. त्यामुळे क्रांतीबिंती काही शिकवायचं नाही, रामायण महाभारत किंवा बाकीच्या गोष्टी. आणि हे संघ हा दैवी हे सांगण्याकरता एक गोष्ट आजही 94 वर्ष सांगितली जाते सर्व OTCच्या मध्ये. ती म्हणजे हेडगेवार वारले तेव्हा त्यांच्या कपाळातून एक प्राणज्योत निघाली, आणि ती गोळवलकर गुरुजींच्या कपाळात शिरली. हे कारण ही कथा सांगायची, कारण त्याच्यातली डेमोक्रेसी नसली तर असं काहीतरी जे वारसाला पावित्र्य द्यावं लागतं ना, ते पावित्र्य त्यांच्यात आहे. आणि आत्ता त्यांचं जे नागपूरला हेडक्वार्टर आहे रेशीमबागेत, ते मिलिटरी हेडक्वार्टरसारखंच आहे, काही त्याच्यामध्ये फरक नाही.
त्यांचं जेवणाची मेस अमुक तमुक सगळं असं. आता हे का यांना पाठिंबा का मिळाला? तर हिंदुत्ववादाला डॉक्टर मुंजे हे पहिले होते. तर त्यांचा एक भन्नाट सिद्धांत होता ते, आणि एक करतार सिंग थत्ते नावाचे ब्राह्मण होते, पण ते शीख झाले होते. आणि ते म्हणायचे हिंदूंचा पराभव का होतो? मुस्लिमांनी आक्रमण केलं, इंग्रज म्हणजे ख्रिश्चनाने, ते इंग्रज ब्रिटिश त्यांचं काय विज्ञान वगैरे प्रगती हे नाही बघणार, ते ख्रिश्चन धर्माचं आक्रमण झालं हिंदू धर्म. तर हे कशामुळे झालं? तर हिंदूंमध्ये शौर्याचं तेज नाही, ते स्वीकारतात दुसऱ्याचं स्वामित्व. मग काय करायला पाहिजे? तर हिंदूंमधलं बायल्या पण काढलं पाहिजे, त्याला पुरुषगुणी मर्द बनवायला पाहिजे. आणि म्हणून मग मर्द केव्हा वाटायला लागतं माणसाला? तर त्याच्याजवळ शस्त्र असलं तर. म्हणून ते डॉक्टर म्हणजे असं शस्त्र पाळायचं, असं एक पट्टा आणि त्याला एक जंबिया लावलेला. आणि त्याने नाशिकचं भोसला मिलिटरी स्कूल काढलं की मर्द बनवण्याचा कारखाना आहे तो. आणि मग सावरकरांनी याची वैचारिक मांडणी केली आणि त्याच्यामुळे यांना अधिक पुष्टी मिळाली. नाही ते फक्त इंग्रजांचं पिल्लू, जे गांधी म्हणतील त्याच्या विरुद्ध बोलायचं. आणि सावरकर जे सुटलेत त्यांची जी पत्रं आहेत ती इंग्रजांना हीच वारंवार, मी काय माझ्या सुटकेकरता म्हणतो का? मी तुमच्या भल्याकरता सांगतोय की सगळ्या सशस्त्र क्रांतिकारकांचा मी नेता आहे, प्रेरणा देणारा मी आहे. तुम्ही माझ्यावर तोच आरोप ठेवून मला 50 वर्षी जन्मठेप दिली आहे. तुम्ही असं माना, प्रॉडिगल सनची कल्पना सांगितली की बिघडलेला मुलगा सकाळी गेला आणि संध्याकाळी घरी आला, भुलक्कड घरी आला, तर त्याला माफ करावे. तर तुम्ही माझी ती भूल आहे असं समजा, मायबाप सरकारने दारूपणा दाखवावा. आणि तुम्हाला चॅलेंज आहे ते गांधीचं आहे, आणि मी स्वीकारणारा ते चॅलेंज आणि तुम्हाला मदत करणार मी एकमेव आहे. आणि म्हणून गांधी जे बोलतील त्याच्या विरुद्ध बोलायचे. हे झाली हिंदू महासभा. आणि मग त्यावेळेचा जो ब्राह्मण वर्ग इंग्रजांच्या नोकरीत होता त्यांना हे आवडायचं, कारण इंग्रजांनी एक सर्क्युलर काढलं होतं की क्लार्क असेल, कुठल्याही नोकरीत असेल सरकारी, त्यांचा मुलगा जर स्वातंत्र्य चळवळीत गेला तर त्याची नोकरी जाईल. तर गांधीजी म्हणायचे नोकऱ्या सोडा, आणि सावरकर म्हणायचे नोकऱ्या करा. कारण हिंदू राष्ट्र हा आपल्याला चालवायचं आहे पुढे, तर आपल्याला मिलिटरी पाहिजे, अमुक पाहिजे. आणि लेखड्यांनी लढाया होत नसतात, तोफांनी होत असतात. म्हणून तुम्ही शस्त्रपूजा करा, शस्त्राचं हे करा, आर्मीत जा आणि नोकऱ्या करा. तो खत्रूड गांधी असा शब्द वापरायचा नेहमी. गांधी बोलताना उच्चार करताना खत्रूड असं म्हणायचं. आणि त्याच्यानं त्याचे लाभ मिळाले ना त्यांना. आणि त्यांचा एक सिद्धांत होता की हिंदूमध्ये सद्गुण असल्यामुळे तो माघारी जातो. शिवाजी महाराजांवर त्यांचा एक निबंध आहे, तो महाराष्ट्र सरकारने मनोहर जोशी मुख्यमंत्री असण्याच्या काळात एक 3-4 हजारला सावरकर वाङ्मय म्हणून छापलेला आहे. त्यात येतो 7 सोनेरी पाने, त्याच्यातला एक येतो शिवाजीवर. ते असं म्हणतात, हा सगळ्या हिंदू राजांना एक दोष चिकटला होता, तो म्हणजे सद्गुण विकृती, त्या रोगाचं नाव, की आपलं इतिहासात नाव हा सद्गुणी राजा होता, अशी यांना भयंकर उबळ. आता म्हणे ती यवनाची मुलगी आली, सुभेदाराची सून. म्हणजे समस्त मराठी माणसांना सुभेदाराच्या सुनेला म्हणाले, तुमच्या इतकी आमची आई सुंदर असती तर आम्ही सुंदर, हे वाक्य असं कोरलं गेलेलं आहे अडाणी वगैरे लोकांना. आणि सावरकर सांगतात तो सरळ तिला परत सुभेदाराकडे पाठवलं. अरे राजा, हिंदू राजा शिवाजी, तुला जर ती भोग घ्यायचा नव्हता तर तू तुझ्या जोडे पुसणाऱ्या चाकराला ती द्यायची होती. आता ती परत गेली ना सुभेदाराकडे, तू सन्मानाने तिला पाठवलं. मग तिच्या पोटी 2 यवन जन्माला आले ना, पृथ्वीवर 2 यवन वाढले. म्हणजे माणसांमध्ये कॅटेगरी करणं, हा यवन आहे आणि हा माणूस आहे, कारण त्याशिवाय त्याच्यावर हल्ला करता येत नाही. हा एक भाग होता. आणि दुसरं ते भारावून गेले होते जोसेफ मॅझेनी नावाच्या माणसाच्या राष्ट्रवादाच्या थिअरीनं. ती युरोपमध्ये राजे लोक कुठलाचाही प्रदेश दुबळ्या राजाचा घ्यायचे, आणि मग एखादा तो दुसऱ्या भाषेचा असायचा, दुसऱ्या धर्माचा, दुसऱ्या वंशाचा, तर तो म्हणाला हे राजे लोक स्वबळा करता आणि कर गोळा करण्याकरता करतात. खरं राष्ट्रवाद म्हणजे एका भूगोलावर सलग जमीन, सलग धर्म, सलग वंश, सलग भाषा अशी राष्ट्र झाली पाहिजे. म्हणून युरोपची
पुनर्रचना झाली पाहिजे या पद्धतीनं या नव्या राष्ट्रात. त्या जोसेफ मॅझेनचं चरित्र सावरकरांनी लिहिलं आणि भारताची रचना सलग भूमी सलग धर्म अशी त्यांनी केली. म्हणून इथे हिंदू राहिले पाहिजेत, बाकीचे राहता कामा नयेत. म्हणजे ख्रिश्चन बौद्ध सगळ्यांना बाहेर पाठवून दिलं पाहिजे. आणि त्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत केला, हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येचे. म्हणून हे हिंदू राष्ट्र होईल, त्यांनी मुस्लिम. इथे पाकिस्तानचा पाय रचला गेला. ही गोष्ट झाली 1967 साली. अहमदाबादला हिंदू महासभेचं अधिवेशन झालं, त्याच्या अध्यक्षपदावरून त्यांनी मांडले द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत, की भारतामध्ये 2 राष्ट्र आहेत. आणि लगेच 24 तासाच्या आत बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्नाने सांगितलं, वीर सावरकरांना मी माझे गुरु मानतो, ते म्हणतात हिंदू मुसलमान राहू. मी तेच म्हणतोय, मुसलमान हिंदूबरोबर राहू शकत नाही. आणि तो द्विराष्ट्रवाद झाला. म्हणजे हे द्विराष्ट्रवादाचे वाहक आहेत. आणि हा हिंदुत्ववाद नावाचा, विनोबांनी याची व्याख्या केलेली आहे. हिंदू म्हणजे सहअस्तित्वाची कला शिकलेला, जगातला सर्वात जुना समाज, सगळ्या धर्माचे, सगळ्या वंशाचे, सगळ्या भाषेचे लोक इथे राहतात. म्हणून हा हिंदू हा एक स्वतःची कल्चर काढलेला, आणि ही कल्चर निर्माण करण्यामध्ये जे मायग्रेट झाले, स्थलांतरित झाले, त्या सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेला असा हिंदू आहे. शेजार धर्म पाळणारा आणि सहअस्तित्वाची कला शिकलेला. आणि म्हणून हिंदूची व्याख्या त्यांनी केली अहिंसेचे पालन करणारा. आणि मग ते म्हणले, हिंदू जेव्हा धर्मांतर करतो आणि हिंसा स्वीकारतो तेव्हा तो हिंदुत्ववादी होतो. म्हणजे हिंदू अधिक हिंसा इज इक्वल टू हिंदुत्व. तुम्ही बघा, हिंदुत्वाच्या जेवढ्या शाखा आहेत त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ते आता प्रशिक्षणात सांगितलं जातं की आयुष्यात एकदा तरी एक मुसलमान मारायचा आणि एक तरी मुस्लिम महिला नाचवायची असं बोलतात. तर हे सगळं असताना पण संघ हा सत्तेशिवाय कधी वाढलेला नाही. ब्रिटिश काळामध्ये किती होते त्यांची शाखा, आणि ते सत्याग्रह केला वगैरे म्हणतात. तो कुठला सत्याग्रह केला? तर पुण्यामध्ये सोन्या मारुती चौक म्हणून आहे, त्याच्या पलीकडे मशीद आहे. आणि सोन्या मारुती म्हणजे असा एक छोटासा मारुती आणि त्याला घंटा. तर तिथून ती घंटा वाजवायचं बंद असायचं जेव्हा ते नमाज पडतात, आजान देतात तेव्हा. तर हा हिंदू धर्माचा मूलभूत अधिकार नाही, म्हणून मग ढोल वाजवायचे. हा सत्याग्रह हेडगेवारांनी स्वतः केलेला. आणि कोळलकर जरा मिस्टिक आणि ते हिंदुत्ववादाचं पूर्ण ऑर्थोडॉक्स माणूस होता, की चातुर्वर्ण्य हाच खरा आहे. मी स्वतः त्याला उत्तर दिलेलं. त्याने एक चातुर्वर्ण्यावर लेख लिहिला होता की उंदरा मांजरामध्ये स्पेसीज असतात, मग माणसांमध्ये असल्या म्हणून काय बिघडलं? वेगळ्या स्पेसीज म्हणजे ब्राह्मणी स्पेसीजच वेगळी आहे. आणि सत्व रज तम या 3 गुणाप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र असतात. शूद्र 85%, ते सगळे तामस गुणी, क्षत्रिय सगळे रजस गुणी आणि ब्राह्मण तेवढे सात्विक. तर मी त्यांना विशाल सह्याद्रीमध्ये पुण्याच्या जाहीर प्रश्न विचारला होता आणि मी म्हटलं तर मी पप्पू म्हणलं नव्हतं, म्हणजे परमपूजने न म्हणता माधवराव गोळवलकर असं म्हणलं. तर माधवराव गोळवलकरजी, तुम्ही झोलॉजीचे ग्रॅज्युएट आहात, मी झोलॉजीचा ग्रॅज्युएट आहे, नंतर MBBSला गेलो, BSc झोलॉजी आहे. तर मी तुम्हाला इक्वल लेवलला प्रश्न विचारतो की उंदरा मांजरात स्पेसीज आहेत तशा माणसात असतात ते कोणत्या? आणि सत्वगुण हा कायम एका जातीत कायमस्वरूपी असतो का? आणि तो वारसा हक्काने जातो का? मनुष्य कधी कधी चांगला बोलतो, तासाने तो बिघडतो, कोणावर रागवतो. सत्व रज तम हा 24 तास नाही राहत. तर तुम्ही कसं काय सांगतात? आणि जर तुम्ही उंदऱ्या मांजराच्या साक्षी मानवी मनाला द्यायला लागल्या तर माणसाचा मेंदू हे तुम्ही अमान्य करता. पण देत असेल तर माझा एक प्रश्न आहे, त्या माझ्या वयाप्रमाणेच वयातच होता प्रश्न. तर मी असं म्हणलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कल्पना तुम्ही मांजर समाजाकडून घेतली आहे का? आणि मांजरांचा प्रमुख बोका ब्रह्मचारी असतो का? म्हणून तुम्ही हे ब्रह्मचर्याची अट का घातली? असं काही आहे का? त्यांची नक्कल करतोय का आपण? तर भयंकर मारामारीला याला त्याला असे लोक आले. आणि अशाच कल्पना यांच्यामध्ये ऑर्थोडॉक्स म्हणजे आहेत. आणि यांचा सर्वांचा घटनेला विरोध आहे.
कारण घटनेमध्ये इक्वेलिटी मांडली की हिंदूंचा समाज म्हणून जी रचना आहे ती राहत नाही. कारण जर खालचा वरचा असं जर म्हणलेलं आहे, नावामध्ये फरक केला. त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलं आहे की ब्राह्मणांच्या घरात मूल जन्माला आले तर 12व्या दिवशी त्याचे नाव पावित्र्य, सुगंध, सात्विकता याचे संबंध असावा. म्हणजे लोक त्याला हाका मारता मारता ॲक्सेप्ट करतील की तो सात्विक आहे. क्षत्रियाच्या याच्यामध्ये त्याची भीती वाटावी म्हणून 12व्या दिवशी त्याच्या नावामध्ये क्रूर प्राणी नसावा. आता प्राण्याचं आधार घ्यायचं काय कारण आहे क्रूर दाखवायला? पण आजही नाव आहेत, विजय सिंह, विक्रम सिंह. सिंह काय माणसाचं आहे संबंध? माणसाच्या जन्माशी सिंहाचा काय संबंध? तर त्याची भीती वाटावी, त्याला हाका मारता मारता लोकांच्या मनामध्ये तो सिंह असं वाटायला लागतं. आणि त्यालाही हळूहळू वाटायला लागतं की लोक एवढं मला सिंह म्हणतात, असेल बा मी सिंहाचं. आणि शूद्रांच्या नावामध्ये न्यूनत्व असावे, काही ना काही दास शब्द असावा. म्हणून भारतातली गरिबांची नावं दगडू, धोंडू, बारकू, लहानू अशीच का असतात? आडनावं उकिरडे असं का असतं? आणि व्यापाऱ्यांच्या बाबत लिहिलं आहे की ते दुसऱ्याच्या खिशातला पैसा आपल्या खिशात आणतात. याच्याबद्दल समाजामध्ये कुरकुर निर्माण होऊ नये, ते त्याचे आद्य कर्तव्यच आहे असे वाटावे. म्हणून त्याचे नाव हिरे, माणिक, मोते, रुपे, सोने याच्या. म्हणून माणिकचंद, हिराचंद, रूपचंद ही नावं त्यांचीच असतात. आणि मग तो ॲक्सेप्टन्स इतका बारीक बारीक विचार केलेला आहे त्याने. तर ही चातुर्वर्ण्य व्यवस्था पूर्णपणे RSSला मान्य आहे. म्हणजे मग घटनेमध्ये ते म्हणतात फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व तुम्ही घेतलं आहे, हे परदेशी विचारांचं आक्रमण आहे राज्यघटना. म्हणजे इक्वेलिटी नाही आहे. म्हणून माझा शंकराचा वाद झाला तर शंकराचार्य म्हणाला पुरीचा की 72च्या दुष्काळामध्ये का पडला दुष्काळ? तर माणसं शिवता शिवत पाळत नाहीत. आणि म्हणून ईश्वराला, निसर्गाला विषमता हे तत्त्व मंजूर आहे, समता हे नाही. आणि समतावादी बलात्कार करतात निसर्गावर, म्हणून भूकंप किंवा दुष्काळ अशा गोष्टी करतात. तर याला जर कोणाला आव्हान द्यायचे असेल तर मी आज उद्या रात्री जाणार आहे, ते रद्द करून हिंदूंच्या अखंड परंपरेप्रमाणे मी अखंडवाद घालीन. तर कोणीच दिलं नाही चॅलेंज. मी दिलं चॅलेंज त्याला आणि 2 दिवस वाद चालला. अरे बाबा, म्हणजे इतकं मागास बुद्धीचं, तर्काचं काही संबंध नाही, काही बोलायचे. आणि नंतर मला मग संरक्षण वगैरे द्यावं लागलं. मग हिंसक होतात. तर हा सगळा हिंसेमध्ये तुम्ही इक्वॅलिटी आणल्यावर हॉरिझॉन्टल समाज करायचा, हायरार्किकल समाज नाही करायचा, या संकल्पावर राज्यघटनेच्या आधीचं काहीतरी त्यांना आणायचं. कारण जी आज कसं आहे, सर्वात आरक्षण असलेला समाज कोणता? तो ब्राह्मण समाज. कारण इतरांनी जर अभ्यास केला त्याला मारूनच टाकायचं, इतरांना परवानगीच नाही अध्ययन अध्यापन करण्याची. इतक्या याच्या इतकी सेफ असे कुठली, त्यांना कॉम्पिटिशनची फार भीती वाटते. तर हॉरिझॉन्टल झालं तर कॉम्पिटिशन येईल म्हणून ती नको. तर त्याच्यावर RSS चालली आणि जिथे सत्ता आहे तिथं वाढली. नानाजी देशमुख जयप्रकाश जिंदाबाद म्हणायचे. आणि मग लिहिलं आहे की जयप्रकाश भोळा माणूस असल्याने तो आश्चर्यचकित झाला, माझं एवढं स्वागत होण्याचं कारण काय? आणि मग तो आपल्या मुठीत आला. म्हणून जयप्रकाश आंदोलन आणि लोहिया आंदोलन 67चं 26 सरकार 9 राज्यात आली, कम्युनिस्ट आणि RSS एकत्र. त्याच्यानंतर जनता पार्टीत आल्यानंतर यांनी मोरारजीभाईंशी युती करून अंतर्गत तुम्ही राज्यपाल तुमचे करा सगळीकडे, संघटना काँग्रेसचे. कारण जनता पार्टी वेगवेगळ्या घटकांची होती. पण आमचे CM द्या म्हणून हिमाचल प्रदेश असे मध्य प्रदेश इथं घेतले. मध्य प्रदेशातली समाजवाद्यांचा गड होता. केवळ सत्ता हातात आल्यामुळे ती जनता पार्टीच्या अंतर्गत वाटपामुळे आली. आणि महाराष्ट्रामध्ये समाजवादी होऊ द्यायचा नाही म्हणून शरद पवार केला. पण आम्ही समाजवादी आमच्या पक्षाचं होऊ देणार, त्याला तर मी साक्षीदार. आम्ही निहालामाचं नाव देत होतो तेव्हा. तर हे सत्तेनी वाढलेले आहेत. बिफोर 77 यांच्या शाखा 7000 होत्या. आणि ज्या वेळेला ही जनता पार्टी पडली पण सरकार यांची झाली, तेवढ्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये यांच्या 70,000च्या वर शाखा झाल्या. 7,000 to 7,000 एवढी फेनॉमिनल राईज आहे. तर जसजशी सत्ता येते तसेच ते वाढतात, अन्नाचं ते वाढत नाहीत. तर सत्ताश्रेयी असलेले, कारण सैन्य पोटावर चालतं.
कारण हे त्यागाबिगाचं जे आहे ना, ते त्यांचे पहिलं क्रायटेरिया काय होते की तो फुल टायमर जो स्वयंसेवक आहे तो ब्राह्मण पाहिजे, ग्रॅज्युएट पाहिजे. आणि ग्रॅज्युएट म्हणला तरी तो ब्राह्मण पाहिजे आपोआपच आला, कारण त्यावेळेला इतर जातीत नव्हतेच. आणि अनिकेत पाहिजे, म्हणजे त्याला पत्ता नसला पाहिजे, पत्ता त्याचे संघ कार्यालय असलं पाहिजे. तो ज्या जिल्ह्यातला, ते सगळं मिलिटरीचं आहे, तो तिथून दूर. रत्नागिरीचा असला तर तो नाशिकला गेला पाहिजे, नाशिकचा असला तर नागपूरला गेला पाहिजे, असं आहे. आणि संघ कार्यालयावर त्याचा सगळा पत्रव्यवहार कळला पाहिजे. आणि त्यांनी लग्न नाही करायचं, असं असायचं. तर त्या मुलांमध्ये उठाव झाला की तिकीटं वाटली भाजपने मध्य प्रदेशमध्ये, वीरेंद्र सकलेचा म्हणून. त्यावेळेला त्याला म्हणायचे भ्रष्टाचार शिरोमणी, हा मुख्यमंत्री झाला. तर ते म्हणाले आम्ही ब्रह्मचारी राहायचं, आम्ही त्याग करायचा, आम्ही अनिकेत म्हणजे घर नसलेलं राहायचं, आणि तुम्ही व्यापाऱ्यांना आमच्या उरावर आणता. तर तिथे बंड झालं मध्य प्रदेश. मग त्यापासून त्यांनी ढिलं केलं. आणि बाळासाहेब देवरसांच्या नंतर सगळ्या क्षेत्रात आपण असावं म्हणून गुन्हेगार क्षेत्रात असावं, सगळीकडे झालं. आता गोरक्षक दल आहे, म्हणजे गाय खेड्यापाड्यात आहे म्हणून आपलं गोरक्षक दल खेड्यापाड्यात नेलं पाहिजे, छोट्या छोट्या वस्त्यात. आणि मुस्लिमांना धाक लावला पाहिजे म्हणून मधून मुस्लिम मारले पाहिजे, की उरलेले मुस्लिम खंडणी देतात, असं सरळ हिशोब आहे त्याचा. आणि दंगलीतूनच नेतृत्व आलं पाहिजे. आदिनाथवर केसेस आहेत मुजफ्फर दंगलीच्या, आणि तो CM आहे. आणि मग ते घटनेपासून किती अंतरावर नेता, तर त्रेतायुगात ह्या सगळ्या कल्पना आहेत. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र उतरले खाली, तर त्याचा सीन रिपीट करायचा. म्हणून त्यांनी नौटंकी, म्हणजे आपल्याकडे तमाशा असतो, त्यांच्याकडे नौटंकी असते, त्याच्यातले राम लक्ष्मण सीता घेऊन अख्खं मंत्रिमंडळ CMच्या त्याच्या पायाशी गेलं, लोन घेतलं, आणि त्यांनी दिवाळी साजरी केली, ते दिवे वगैरे लावले. तर हे स्टेटचं काम आहे का? तर म्हणून त्यांना धर्मनिरपेक्षेचं तत्त्व हे अडचणीचं आहे. इक्वॅलिटी, समता, हे इक्वल. आणि सर्वात राग आहे तो स्त्री पुरुष समानतेचा. आणि म्हणून मग हे म्हणतात बा त्याच्यामुळे त्या चारित्र्य म्हणतात, त्या कंट्रोलमध्ये राहत नाही. त्यांचे कथाकारांमध्ये काही स्त्रिया कीर्तनकार आहेत, त्या हाच प्रचार करतात की स्त्रीचं खरं काम आहे घरात, स्वयंपाकघरात काम करणे. म्हणजे टोटल पुरोगामीपणाला काम याला पुरवायचं बळ, आणि भाजपला इलेक्शनला बळ पुरवायचं. सर्वात जास्त हुकुमशाहीची पकड आपल्या पक्षावर असते. हिटलरचा अनुभव घ्या, मुसोलिनीचा, आणि आता मोदीचा. हा सर्वात जास्त याची हुकुमशाही भाजपवर आहे. भाजपमध्ये कोणाला तो जगू देणार नाही दुसरा कोणी. म्हणून त्याला फक्त एकच आहे की त्याला लार्जेस्ट मायनॉरिटी म्हणून बोललं पाहिजे. संघबिंग काय होणार नाही, संघही त्यांच्या मुठीत आहे. आडवाणीला का काढलं, तर आडवाणीकडे ते सैन्य नव्हतं, आणकडे तेवढं कुरवरे नव्हतं. आणि त्यांना असं वाटलं की मुसलमानांची मतं जर मिळवली तर भाजप सत्तेवर येईल. आधी हिंदूचं केली, रथयात्रा त्यांनीच काढली, ते नसते तर भाजप इतका गेलाच नसता. फक्त त्यांनी तिथं जाताना पाकिस्तानात व्हिजिट येतं, त्यांचा मूळ भाग पाकिस्तानातच आहे. तिथे त्याने बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाच्या कबरीवर चादर चढवली, आणि तेही महान नेता होते असं वाक्य झालं. तर बसतच नाही यांच्याकडे. मोदीला करताना गोव्यामध्ये अटल बिहारीने त्याला काढायचं होतं, जाहीररित्या म्हणले होते मी राजधर्माचं पालन केलं नाही. भारतीय परंपरेमध्ये राजधर्म ही कल्पना अशी की ती म्हणजे सेक्युलरिझम आपण बाहेरूनच घेतो असं नाही. त्यावेळेला धर्माचा अर्थ कर्तव्य असा होता, म्हणजे पुत्रधर्म, पितृधर्म, कन्याधर्म. एकच माणूस अनेक धर्म पाळतो, परमकर्तव्य हा अर्थ होता. तर राजधर्म हा सर्व प्रजेचे पालन करायचे, त्यातले डिफरन्सेस काय आहेत ते बघायचे नाही. म्हणून राजधर्म हा होता. तर ते त्याला जाहीररित्या म्हणाले होते, मोदी जी आपने राजधर्म का पालन नहीं किया. त्याला वाचवलं आडवाणीनं. पण आडवाणीच्या ऐवजी हा आक्रमक, हळूहळू ते आक्रमक आणायला लागले, आणि सत्तेवरनंच RSS वाढते, हा असा त्याचा अनुभव आहे. तर हे RSSचं आहे. आता प्रवीण तोगड्या वगैरे हे त्यांनी मोदीवर चेक ठेवावा, फारच वाढेल वगैरे म्हणून ठेवले होते. पण प्रवीण तोगड्या वगैरे हे समर्थन आहे ते त्यांच्या लक्षात आलं, त्यांना मार्जिनलाइज करून टाकलं. म्हणजे प्रवीण तोगड्या शहाणा असं नाही आहे, पण त्याला फेकून दिलं तर चालू शकेल असं वाटतं. आडवाणीचं स्वतःचं असं सैन्य नव्हतं म्हणून त्याला. पण यांच्याकडे अमित शहाचं
स्वतःचं नेटवर्किंग आहे टोळी, ते कोणालाही गायब करू शकतात, कोणालाही गुजरातमध्ये 100-150 लोक गायबच आहेत, मिसिंग. आणि हे कशामुळे, तर एक तर यांची क्रिमिनल मेंटॅलिटी आणि मोदीची सत्ता, पैसा, आणि अंबानी अदानी यांनीच वाढवलेले, त्यामुळे ते पैसे देऊ शकतात. म्हणजे बाकीचं काय करायचं, यांच्यामुळे कृत्रिम वाढायचं, मग यांचा वाटा मोठा असतो. तर हे यापूर्वी भारतात इतकं उघड काही नव्हतं, छोटे छोटे असे संबंध होते, पण हे मोठ्या प्रमाणावर आता वाढलेलं आहे. आणि हे RSSमुळे सुसंघटित, सुनियंत्रित करता येतं, कारण तिथे आदेश पवित्र आहे. आदेश पवित्र आहे हे दाखवून माणूस विचारच करत नाही. म्हणून त्यांचा एक गेम असा असतो की अचानक एका गावात जायचं आणि त्यांनी फक्त एका माणसाला सांगायचं की त्यांनी 10 माणसाला सांगायचं, त्या 10ने आणखीन 10ला, आणि किती सैन्य आपण जमू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ पुण्यात आलं की ते म्हणतात पर्वती, असा एक शब्द त्याने उच्चारायचा की दाड 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 दाड, 1 तास, 1 तासात किती जमतात. तर मग त्याच्या कथा OTCमध्ये सांगितल्या जातात. आदेश किती मोठा असतो, अरे काय सांगावं राव तुला, मुद्दाम कथा सांगतात, खऱ्या खोट्या. तर मी आलो त्यावेळेला ते नवरा बायको आम्ही बरोबर होतो, आदेश आला म्हणल्यानंतर मला काय अंधारात दिसतच नाही, मी लुगडं नेसून तिकडे गेलो. तिथं सगळे हसत होते, बायकोचंच लुगडं मी घातलं होतं, धोतर घातलंच नाही. आणि याच्यावरनं याला म्हणतात निष्ठा, असं काहीतरी शिकवलं जातं. तर ही इक्वॅलिटीच्या विरुद्धची संघटना आहे आणि हिच्या हातात राज्य जाणं म्हणजे जुनी समाजव्यवस्था आहे, असं मत आहे. आणि ही पैशावर चालते, सत्ताश्रय आहे.